नमस्कार मैत्रिणीनो, मी मीनल श्री सखी या माझ्या नवीन YouTube चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. सर्वात आधी तुम्ही माझ्या आधीच्या ब्लॉगला, माझ्या साड्यांचा ब्लॉग जो पार्ट 2 मी पोस्ट केलेला आहे, त्यावरती तुमचा भरभरून प्रतिसाद आणि प्रेम दिलेला आहे. त्यासाठी मी तुमचे खरंच मनापासून खूप आभार मानते. आणि तसंच तुमच्या प्रत्येक कमेंट आणि लाईकमुळे मला दरवेळी काहीतरी नवीन आणि चांगलं बनवण्याची ऊर्जा मिळते. तर आजचा थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल, की आजचा ब्लॉग हा कशावर असणार आहे. तर वेळ न दवडता सुरुवात करूया नो मेकअप लुकला. चला तर मग. जसं तुम्हाला थंबनेलवरनं समजलंच आहे, आजचा व्लॉग हा असणार आहे नो मेकअप ट्युटोरियलचा. तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम मी फेस वॉश केलेला आहे. तर हा जो लूक आहे, हा मोस्टली आपण सकाळी कामाला जाताना किंवा ऑफिसला जाताना किंवा कधीही कुठे असं आपण फिरायला, आउटिंगला वगैरे जातो जवळपासच्या ठिकाणी, तर हा मेकअप लूक त्यासाठी केलेला आहे किंवा हा त्याच्यासाठी मोस्टली प्रिफरेबल आहे. तर मी सर्वप्रथम फेस वॉश करून बसलेली आहे. बाकी माझ्या चेहऱ्याला आता काहीही नाहीये. हा मेकअप आपण शक्यतो सकाळी ऑफिसला किंवा कामाला जाताना करतो. तर त्यावेळेला आपण अंघोळ करूनच मेकअप करतो. जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला करत असाल तर फेस वॉश नक्की करा. फेस वॉश करून झाल्यानंतर एक चांगलं मॉइश्चरायझर तुम्ही एक तुमच्या स्किन टोनला जे सूट होईल. लाइक ऑइली स्किनसाठी मोस्टली ऑइली स्किनसाठी आपण जेल मॉइश्चरायझर लावतो. ते जास्त आपल्या स्किनला चांगलं ठरतं. कारण जर तुम्ही थिक लावलं तर त्याच्याने तुमची स्किन अजून ऑइली होते. तर तुमच्या स्किन टोनचा पोत ओळखा. त्यानुसार एक चांगलं मॉइश्चरायझर तुम्हाला खरेदी केलं पाहिजे तुमच्या स्किनसाठी. तर मी जे वापरते मॉइश्चरायझर हे मी गेले 4-5 वर्ष वापरते आहे. कंटिन्यू मी एकच ठेवलं आहे. आणि अजून एक टिप आहे. जर तुम्ही एखादं मॉइश्चरायझर वापरताय आणि तुमच्या स्किनला जर ते चांगलं सूट झालं, तर दरवेळेला वेगवेगळं मॉइश्चरायझर किंवा दरवेळेला वेगवेगळ्या कुठल्या प्रॉडक्टमध्ये टेस्ट करत बसू नका. कारण आपल्या स्किनला त्या प्रॉडक्टची सवय होते. जर तुम्ही नवीन-नवीन प्रॉडक्ट ट्राय करत गेलात, तर त्याची रिएक्शन आपल्या स्किनवर दिसणारच आहे. आता मी हे मॉइश्चरायझर लावून घेते सर्वप्रथम चेहऱ्याला. सर्वप्रथम मी माझे केस बांधून घेते. तर आता आपण स्किन प्रिपरेशन करून घेऊया. एक चांगली स्किन प्रेप केल्यानंतर आपला जो मेकअप असतो, हा खूप उत्तम छानरित्या आपल्या स्किनला बसतो आणि जास्त त्रास होत नाही. मग स्किन आपल्याला अशी असं वाटत नाही, की आपण काही चेहऱ्याला वरती थोपलं आहे, काहीतरी असं जास्त लावलेलं आहे. तर एक मॉइश्चरायझर जरूर वापरा. तर हे मी आता चांगलं आधी ब्लेंड करून घेते माझ्या स्किनमध्ये आणि मानेला लावायला विसरू नका. जशी स्किनची काळजी घेता, तशी मान, कान ह्या दोन्ही गोष्टींनाही लावा मॉइश्चरायझर. तर त्यानंतर मी आता हे लिप बाल्म लावते आहे ओठांना. कारण लिप्स हे ड्राय होतात. तर लिप केअर लावलेला आहे. सो आता मी मॉइश्चरायझर लावून सरळ डायरेक्टली आपण मेन प्रॉडक्टकडे वळूया. जर तुम्ही फाउंडेशन लावणार असाल, तर त्यासाठी तुम्हाला अगोदर प्रायमर लावणं गरजेचं आहे. कारण ते जे फाउंडेशनचे जे पार्टिकल्स असतात, ते आपल्या डायरेक्टली स्किनमध्ये जातात आणि स्किन ब्रेकआउट होते, म्हणजे पिंपल्स वगैरे यायला लागतात त्यामुळे. तर आता आपण सध्या नो मेकअप लूक करतोय. हलका-फुलका मेकअप आहे, डेली वेअर मेकअप आहे. तर त्यासाठी आपल्याला प्रायमरची गरज नाहीये. सो मी आता डायरेक्टली मेन जो बेस आहे आपला मेन मेकअपचा त्याकडे वळते. तर हे आहे पॉन्ड्सचं बीबी क्रीम. ह्यातमध्ये माझी शेड आहे आयव्हरी. माझी स्किन टोन ही मीडियम टू फेअरमध्ये येते. तर त्यासाठी मला हा आयव्हरी सूट होतो. जर तुमची स्किन टोन ही गव्हाळ रंगाकडे असेल, तर तुम्ही त्याप्रमाणे तुमचा अ, जे कोणी सेलर असतात, प्रॉडक्ट विकणारे जे असतात, जे तुम्ही तुमच्याकडे कोणाकडे घ्यायला जाल प्रॉडक्ट हा, तर ते लोकं तुम्हाला स्किन टोन प्रमाणे तुम्हाला सजेस्ट करतील, की तुम्हाला कुठला घेतला पाहिजे. गव्हाळ रंगाने मोस्टली मीडियम स्किन टोनचा एक शेड येतो, तर त्यानुसार तुम्ही घेतला पाहिजे. तर मी आता या आरशामध्ये बघून प्रॉडक्ट लावून घेते. तर एवढा प्रॉडक्ट पुरेसा आहे पूर्ण मेकअप लूकसाठी. 2 2 पंप फक्त मी घेतलेला आहे हा प्रॉडक्ट. असं आपल्या चेहऱ्याला आपल्याला रांगोळी काढून घ्यायचंय. भले ते कसंही वाटू देत. पण ब्लेंड केल्यानंतर हा मेकअप खूप छान दिसतो. तर मी सगळीकडे माझ्या चेहऱ्याला लावून घेते. डोळ्यांवरती पण लावून घेऊया. डोळ्यांवरती पण आपण ब्लेंड करायचं आहे चांगल्या व्यवस्थित पद्धतीने. आणि शेवटी नेक. तर
सर्वात उत्तम ब्लेंडर म्हणजे आपले हात. तर आपण आपल्या हाताने चांगलं व्यवस्थित ब्लेंड करून घेणार आहोत. सर्वप्रथम मी डोळ्यांखाली चांगलं डॅब-डॅब पद्धतीने ब्लेंड करून घेते. हा मेकअप खूप छान असा लाईट वेट होऊन जातो आणि जास्त काही करण्याची गरज नाही लागत. फक्त ही एक क्रीम पुरेशी आहे. आत्ताच किती माझ्या स्किनमध्ये फरक पडला बघा. एक स्किन टोन माझी ब्राईटर झालेली आहे. तुम्ही जितकं छान ब्लेंड करणार तितका तुमचा लुक अजून व्यवस्थित नॅचरल दिसेल. तर खूप छान असं ब्लेंड करा, स्किन लाईक फिनिश येणार त्याने. कानालाही विसरू नका. थोडं जे प्रोडक्ट आपल्या हातावरती राहतं डॅब करता करता, तर ते आपण आपल्या कानाला सुद्धा लावून घेऊया. चांगलं व्यवस्थित आपण ब्लेंड करून घेऊया हा प्रोडक्ट, कारण तो असा कुठेही पॅची दिसायला नको. आता सर्वात शेवटी डोळ्यांवरती. कारण आपल्या डोळ्यांचे सर्कल्स, आपण कितीही चांगली व्यवस्थित जरी झोप घेतली, तरी कारण आपण कितीही चांगलं झोपण्याचा प्रयत्न केला, कितीही चांगली झोप झाली 8 तासाची, तरी आपल्या इंडियन सॉरी आपण कितीही चांगली झोप जरी घेतली, किती 8 तासाची असू देत, कितीही असू देत, तरी आपल्या डोळ्यांची स्किन आणि आपले चेहऱ्याची स्किन इथे चीक्सची वगैरे ही वेगळीच असते आणि मोस्टली आपली इंडियन लोकांची स्किन ही अशीच असते. डोळ्यांखाली काळी वर्तुळ असणार, थोडीफार तरी वेगवेगळी असते स्किन. तर मी आता व्यवस्थित सगळीकडे ब्लेंड करून घेतलेलं आहे. शेवटी मानेला जे काही हाताला लागलंय, ते मी कानाला पुसून घेते. आपण क्रीम आता पूर्ण सगळीकडे डॅब-डॅब पद्धतीने व्यवस्थित लावून घेतलेली आहे. थोडा वेळ त्याला सेटल होऊ द्या. तोपर्यंत आपण आपले आयब्रो सेट करून घेऊया. आयब्रो जर चांगले असतील, तर आपला मेकअप लूक हा सर्वात उत्तम दिसतो आणि खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो. तर आयब्रो डिफाईन करायला कधीही विसरू नका. तुम्ही कितीही मेकअप प्रॉडक्ट घ्या, त्याच्यामध्ये एक तरी आयब्रो पेन्सिल ही जरूर घ्या. तर ही माझ्याकडे आता 3-4 वर्ष झाली मी ही यूज करते आहे. ह्याची काही म्हणजे असं एक्सपायरी पण नसते आणि त्याप्रमाणे ही पेन्सिल खूप जास्त दिवस चालते. तर ही माझ्याकडे मिस क्लेअरची वॉटरप्रूफ आयब्रो पेन्सिल आहे, ज्याचा शेड आहे 0 टू डार्क ब्राउन. तर आयब्रोचा कलर जरी काळा असला तरी शेड हा ब्राउन घ्या, ज्यामुळे खूप नॅचरल कलर दिसतो. जर तुम्ही काळा कलर लावला तर असं वाटतं ती काळी रेघ ओढलेली आहे की काय. त्यामुळे कधीही घेताना आयब्रो पेन्सिल घेताना कधीही डार्क ब्राउन कलरची घ्या. तर मी आता आयब्रो सेट करून घेते माझे. माझे आयब्रोज ऑलरेडी थिक आहेत, तरी सुद्धा आपल्याला ते डिफाईन करायचे आहे. त्यामुळे एक प्रॉपर शेप आणि प्रॉपर व्यवस्थित आपल्या लूकमध्ये चेंज येतो. तर त्यासाठी मी आयब्रो डिफाईन करते. आता तुम्ही बघाल मला इथे थोडीशी कच आहेत दोन्ही साईडला. कारण ते लहान असताना माझा ॲक्सिडेंट झाला असल्यामुळे मला इथे 4-4 टाके पडले होते. तर त्याच्यामुळे इथे थोड्याशा कच आहेत. तर तिथे गॅप आहे मला आयब्रोमध्ये. तर त्यासाठी मी आता व्यवस्थित जर आयब्रो पेन्सिल फिरवली तर ते एकदम इव्हनली दिसतं. असं काही कुठे गॅप दिसत नाही. त्यानंतर आपण हा असा एक आयब्रोचा एक ब्रश येतो. तर हा काही-काही आयब्रो पेन्सिल सोबतही येतो. तर हा माझ्याकडे एक ब्रश आहे. तर ह्याच्याने मी माझे आयब्रो शेप करून घेते आणि जे आपण पेन्सिल लावली ना, तर ती सुद्धा अशी व्यवस्थित सगळीकडे इव्हनली स्प्रेड होते कलर तो आयब्रोज पेन्सिलचा. तर माझे आयब्रोज आता सेट करून झालेले आहेत. तर त्यानंतर आता आपण
हा माझ्याकडे कॉम्पॅक्ट आहे. खूप अफोर्डेबल आहे हा. कारण मी डेली वेअरसाठी मला कॉम्पॅक्ट लागतो. मेकअप करायसाठी, थोडाफार मेकअप करायला. तर मी हा कॉम्पॅक्ट यूज करते. तर आता आपण हा कॉम्पॅक्ट डॅब-डॅब पद्धतीने सगळ्या आपल्या जो बीबी क्रीम लावलाय त्याच्यावरती लावून घेणार आहोत. ऑइली स्किनसाठी मोस्टली आपल्याला असं पावडरने सेट करावंच लागतं. कारण आपल्या स्किनला कुठलेही प्रोडक्ट लावले तर लगेच ऑइल सुटतं, लगेच आपली त्वचा तेलकट दिसायला लागते. तर त्यासाठी तुम्ही कोणतीही पावडर अशी डॅब-डॅब पद्धतीने लावू शकता. तुमच्याकडे व्हाईट टोन असेल, पॉन्ड्स असेल तीही चालेल. ती थोडीशी घेऊन असं कॉटनचा कपडा किंवा एखादा कापूस वगैरे घेऊन चांगली डॅब-डॅब पद्धतीने सगळीकडे लावून घ्या. डोळ्यांखाली मी अशी डॅब-डॅब पद्धतीने लावून घेते आणि डोळ्यांच्या पापण्याला सुद्धा मी पावडर लावते. कारण आपण जी बीबी क्रीम लावली आहे, ती नंतर स्वेटिंग होऊन आपल्याला घाम येऊन मग त्याच्यामध्ये असे क्रिजेस येतात. तर त्यासाठी तिकडे मी पावडर असा मी ब्रश घ्यायला जो असा पफ असतो, तर त्याला मी असा मधून दुमडते आणि थोडीशी पावडर घेऊन मग अशी स्प्रेड करते. म्हणजे ते पापणीवरती आपल्या प्रॉपरली पावडर सगळीकडे लागली जाते आणि त्यामुळे कुठेही मग नंतर मेकअपचे क्रिजेस येत नाही. जे आपण बीबी क्रीम लावली आहे त्याच्यामुळे. कान, मान ती सुद्धा विसरू नका. तिथेही पावडर लावा. आपल्याला चेहऱ्याचा कलर आणि मानेचा कलर असा वेगवेगळा दाखवायचा नाहीये लोकांना. त्यामुळे दोन्हीकडे व्यवस्थित लावून घ्या पावडर. आता माझं पावडर लावून झालेली आहे. तर सर्वात शेवटी आपण आता लिपस्टिक लावणार आहोत. ही माझ्याकडे लॉरेलची लिपस्टिक आहे. ही खूप वर्ष झाली माझ्याकडे आहे आणि लिपस्टिक वगैरे अशा आपण ज्या इन्व्हेस्टमेंट करतो, त्या अशा काही 2-3 महिन्यामध्ये काही संपत नाही. आपण काही डेली लिपस्टिक लावून कुठे बाहेर जात नाही. जर काही असतील फंक्शन वगैरे तर तेव्हाच आपण लावतो. तर ही लिपस्टिक मी आता लावून घेते. ही खूप लाँग लास्टिंग लिपस्टिक आहे. चांगली आहे. आणि अजून एक ट्रिक सांगते तुम्हाला. आता ही लिपस्टिक लावल्यानंतर आपला चेहरा तर व्यवस्थित दिसतोय. पण ही स्किन इथे जो आपला जो फेस आहे वरचा, हा एक सलग असं वाटतं की काहीतरी आपण एक प्रोडक्ट लावून आलेला आहे. लाइक पीठ कसं थापतो तसा आपला एक चेहरा असा एकदम काहीतरी असं पांढरं खडखडीत लावल्यासारखं दिसतंय. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, जरी ही इकडची लिपस्टिक सुकली नाही, तर ही अशी ब्लेंड करायची हाताने. ब्लेंड करून झाल्यावर हे जे प्रोडक्ट लागतं थोडंसं आपल्या हातावरती, तेच आपण असं डॅब करूया किंवा ह्यातलीच थोडीशी लिपस्टिक अशी हातावर आपल्या घ्यायची. जास्त घेऊ नका. खूप जास्त पिंक पिंक करू नका चेहऱ्याला. तर थोडीशीच आणि लिपस्टिक वगैरे एकदम पिगमेंटेड असतात. त्यामुळे खूप कमी असे प्रॉडक्ट लागतात. खूप कमी लागतं. तुम्ही जास्त घ्याल तर एकदमच जास्त पिंकिश होऊन बसेल आणि थोडंसं नाकाला. ह्याने लूक खूप छान असा पिंकिश, ग्लोई दिसतो. त्यानंतर थोडंसं अजून जे प्रॉडक्ट राहिलंय ते मी माझ्या डोळ्यांवरती लावून घेते. लिपस्टिक, ब्लश, लिपस्टिक आय शॅडो असं लावून झालेलं आहे. तर आता सर्वात शेवटी आयलाइनर. तर माझ्याकडे हे लॅक्मेचं इन्स्टा लायनर आहे. वॉटर रेझिस्टंट आयलाइनर. तर हे मी लावून घेते. आयलाइनर किंवा काजळ हे जरूर लावा. कारण त्यामुळे डोळ्यांचा लूक हा खूप छान उठून दिसतो आपला. तर माझं आता आयलाइनर लावून झालेलं आहे. मी खूप जास्त जाड असं लावत नाही. कारण माझे डोळे ऑलरेडी मोठे आहेत. तर मी एकदम बारीक लाईनरची लावते.
तर मैत्रिणींनो, शेवटी आपला हा असा नो मेकअप लुक तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही, खूप ग्लो आला. मी बिफोर आफ्टर तुम्हाला फोटो दाखवेन. तर तुम्ही बघू शकता किती फरक पडतो. फक्त ही ₹100 ची क्रीम आहे, पॉन्ड्स बीबी क्रीम, आणि खूप जास्त छान आहे, खूप जास्त. ह्याच्यामुळे आपल्याला ना फाउंडेशन घेण्याची गरज आहे, ना काही घेण्याची गरज आहे. फक्त ₹100 मध्ये आपला मेकअप पूर्ण व्यवस्थित झालाय. तर आजचा हा माझा नो मेकअप लूक जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला लग्न समारंभासाठी, फंक्शनसाठी किंवा सणवारांसाठी मेकअप कसा करायचा बघायचा असेल, तर मला कमेंटमध्ये सांगा. तो मी नक्की शेअर करेन.